तुम्हाला माहिती का खमंग ढोकळा बनवायला मला फार आवडतो आणि एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा आपला बनवून तयार होतो. तर त्यासाठी काय करायचं, 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं, अर्धा चमचा लिंबू सत्व, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा साखर घेतली, 1.5 वाटी मोहन घातलं. आता 1 वाटी इथं पाणी घातलं, थोडं थोडं पाणी आपल्याला मिक्स करून मिश्रण तयार करून घ्यायचे. खूप जास्त घट्टही करू नका आणि पातळी करू नका. खाण्याचा रंग घातला, अर्धा चमचा इथं खाण्याचा सोडासुद्धा घातला आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगलं 2 मिनिटं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्याने का ते ढोकळा आपला अगदी सॉफ्ट आणि स्पंजी तयार होतो. ज्या प्लेटमध्ये आपल्याला ढोकळा सेट करायला ठेवायचा ना, त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे खाली आपला ढोकळा हा चिटकणार नाही. आधीच गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, म्हणजे स्टीम करायला ठेवलं होतं, म्हणजे पटकन होतं. केलेलं मिश्रण आपल्या प्लेटमध्ये घालून घ्यायचे, थोडंसं टॅप करून घ्यायचे आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला थोडी चाळणी ठेवून हे प्लेट आपल्याला त्यावर ठेवून द्यायची. 15 मिनिटासाठी आपल्याला ढोकळा हा खोलूनसुद्धा बघायचा नाही, म्हणजे छान तो फुगला जातो. तुम्ही पाहू शकता मस्त आपला ढोकळा बनवून इथं तयार झाले. तडका देण्यासाठी तेलामध्ये जिरं मोहरी घातली, पांढरी तीळ घातली, हिरवी मिरची घातली आणि 1 चमचा साखर घातली. अर्धा ग्लास इथं पाणी घातलं. पाणी उकळल्यावर पूर्ण पाणी थंड होऊ द्यायचं. नंतर त्यावर आपल्याला घालून घ्यायचे. ढोकळ्याला पूर्ण थंड झाल्यावर त्याला कट करून घ्यायचे. हवं त्या आकारामध्ये लहान मोठी साईज कट करून घ्यायची. केलेलं सिरप त्यावर आपल्याला घालून घ्यायचे. वरतून गार्निशसाठी मस्त हिरवीगार कोथिंबीर आणि खोबऱ्याचं खीस घालून घ्यायचे. मस्त आपला ढोकळा बनवून इथं तयार झाले. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत आवडली की नाही ते मला कमेंट्स करायला विसरू नका. आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसं झालं तर मग. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.